आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. रेल्वेनं प्रवास भाडे आकारणीत बदल केले असून ते उद्यापासून लागू होणार आहेत. यात अनारक्षित किंवा द्वितीय श्रेणीच्या प्रवास भाड्यात पहिल्या 215 किलोमीटर अंतरापर्यंत काही बदल झालेला नाही. त्यानंतर द्वितीय श्रेणीतून प्रवास करणाऱ्यांना किलोमीटर मागे 1 पैसा तर एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना प्रति किलोमीटर 2 पैसा भाडेवाढ लागू होईल. सुशासन, विकास आणि राष्ट्रीय एकतेचे प्रतीक असलेले भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी नवी दिल्ली इथल्या जुन्या महाराष्ट्र सदन इथं त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. अंतराळातून आजचा दिवस आत्मविश्वासपूर्ण, सक्षम आणि धैर्यवान दिसतो असं प्रतिपादन भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आज IIT मुंबईत केलं. अंतराळ स्थानकातल्या वास्तव्यात घडलेल्या गमतीजमती शुक्ला यांनी यावेळी सांगितल्या. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित मॉडेल हायस्कूल इथं शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची 127वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य रामदास काळमेघ तर कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी BS मिरगे हे होते. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं विजन IAS या संस्थेला 11 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नागरी सेवा परीक्षा 2022 आणि 2023च्या निकालांबाबत आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करून ग्राहक संरक्षण कायदा 2019चं उल्लंघन केल्याप्रकरणी प्राधिकरणाने ही कारवाई केली. प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात उद्या आणि परवा आकाश स्वच्छ राहणार असून आज यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात सर्वात किमान तापमान 10 अंश सेल्सिअस तर नागपूरचं तापमान 11.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. पुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.